आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास जगाच्या पाठीवरच्या अनेक महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी। सुरुवात करूयात अर्थातच कोरोनाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेटने। जगभरामध्ये 218 देशांमध्ये कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 6 कोटींच्याही वर पोहोचली। गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 लाख नवीन रुग्ण नोंदवले गेलेत। आणखी 12,000 कोरोना संक्रमितांचा जगभरात मृत्यू झाला आहे। त्याआधी एका दिवसात 11,733 रुग्णांचा मृत्यू झाला होता। अमेरिकेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे। फ्रान्समध्ये बुधवारी 16,282 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली। गेल्या 24 तासात 381 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे फ्रान्समधील आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखीन वाढला आहे। फ्रान्समध्ये आतापर्यंत 21,17,097 रुग्णसंख्या झाली आहे, तर 50,618 जणांचा मृत्यू झाला आहे। जगभरात कोरोना रुग्णसंख्येत फ्रान्स 4थ्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील, तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे। अमेरिकेमध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये लसीकरण सुरू होऊ शकतं असं अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे। लसीच्या संशोधनाचं कार्य प्रचंड वेगानं सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर अमेरिकेत लसीकरण होऊ शकेल असं बायडेन यांनी म्हटलं आहे। संपूर्ण देशभरात लसीकरणाची मोहीम कशी राबवायची याची लवकरात लवकर योजना तयार करणं गरजेचं असून त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मात्र त्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। प्रत्येक अमेरिकन नागरिकांपर्यंत ही लस पोहोचेल हाच आमचा प्रयत्न आहे असंही बायडेन यांनी थँक्स गिव्हिंगच्या आपल्या भाषणात नमूद केलं। सुमारे 27 देशांमधील नागरिकांना पहिल्या टप्प्यामध्ये कोरोनावरची लस देणं शक्य आहे असं युरोपियन युनियनमधल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केलं। पण त्यासाठी सदस्य देशांनी लाखो लसी पोहोचवण्यासाठी त्वरित साखळी उभारण्याची सूचनाही करण्यात आली। डिसेंबर अखेरपर्यंत युरोपियन नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊ शकेल असं युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वोन देर लेयेन यांनी म्हटलं आहे। वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मोठ्या आर्थिक संकटाशी ब्रिटन सरकारला सामोरं जावं लागतं। आतापर्यंत $373.87 बिलियन खर्च झाल्याचा चान्सलर ऋषी सुनक यांचा दावा आहे। यापुढे सार्वजनिक व्यवस्थेसाठी $73.44 बिलियन निधी दिला जाईल असंही त्यांनी म्हटलंय। यातले $24 बिलियन पीपीई किट आणि प्रतिबंधात्मक लसीच्या वितरणासाठी वापरण्यात येतील। कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची झळ दीर्घकाळापर्यंत जाणवेल, तसंच 2022च्या चौथ्या तिमाहीपर्यंत आर्थिक उत्पन्नात म्हणावी इतकी वाढ होईल असं वाटत नाही असंही निरीक्षण नोंदवण्यात आलंय। त्यासोबतच नॅशनल हेल्थ सर्व्हिससाठी काम करत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल असंही त्यांनी जाहीर केलं। अमेरिकन सैनिकांनी बुधवारी नागोर्नो काराबाखच्या प्रदेशातील कालबाजार सीमेवर चेकपॉइंट्स उभारले। या भागामध्ये 6 आठवडे सतत जबरदस्त गोळीबार आणि युद्ध सुरू होतं। 2 आठवड्यांपूर्वी रशियननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असा आरोप झाला। अझरबैजान लष्करानं कालबाजार प्रदेशामध्ये प्रवेश केला असंही अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय। जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांच्या कार्यालयाच्या पुढच्या गेटवर एक कार आदळली। बुधवारी सकाळी ही घटना घडली। यामुळे गेटचं थोडं नुकसान झाल्याची माहिती बर्लिन पोलिसांनी दिली। या घटनेचा पोलीस तपास करतायत। आतापर्यंत यात कोणी जखमी झालेलं नाही किंवा या प्रकरणात कोणाला ताब्यातही घेण्यात आलेलं नाही। ही कार चालवणाऱ्या माणसावर ॲम्ब्युलन्समध्ये त्याला दाखल करून रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। व्हॉक्सवॅगन कंपनीची ही कार होती अशी माहिती मिळते। वादग्रस्त पूर्व चीनमधील समुद्री बेटांच्या संदर्भातला विषय शांतपणे हाताळला पाहिजे असं मत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी म्हटलंय। जपानी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची त्यांनी भेट घेतली। या संवेदनशील भागामध्ये काही बनावट बोटी प्रवेश करतायत असा सुद्धा एक नवीन मुद्दा समोर आल्याचं वँग यी यांनी म्हटलंय। जपानचं नियंत्रण असलेला पूर्व चीनचा समुद्र आणि त्या आसपासची बेटं या भागाला जपानमध्ये लेनकाकू आणि चीनमध्ये दियायू असं म्हटलं जातं। टेक्सासच्या आर्लिंग्टनमध्ये मंगळवारी जोरदार वारे वाहत होते। अनेक इमारतींच्या छताचं यामुळे मोठं नुकसान झालं। काही इमारतींचं छप्पर उडून गेलं, तर अनेक इमारतींचे ढिगारे पडले, कारण स्लॅब कोसळली किंवा इमारती कोसळल्या। पार्क केलेल्या गाड्यांवर यामुळे मोठा खच पडला होता। अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं।
स्पेन आणि इटलीमध्ये मालकोराच्या बेटांवर बुधवारी एक परिषद सुरू झाली. कोविड-19च्या काळामध्ये आर्थिक मदत करण्याच्या मुद्द्यावरून स्पेन आणि इटलीच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा होऊ शकते. दोनही देशांमध्ये सध्या निर्वासितांचा प्रश्न मोठा आहे आणि तो गंभीर होत चालला आहे. यावर सुद्धा या दोनही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. लांझारोटेच्या बेटावर बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पॅनिश बचाव पथकानं दिली आहे. बोटीमधून 30 निर्वासित प्रवास करत होते. ही बोट खडकाला आदळली आणि उलटली, तर दुसऱ्या एका घटनेमध्ये 11 बोटींमधून आलेल्या 300 जणांना नॅशनल रेस्क्यू पथक आणि सिव्हिल गार्डनं वाचवलं. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यामध्ये वायव्य आफ्रिकेतून आलेल्या निर्वासितांची संख्या जास्त आहे. ब्रिटनमध्ये विरोधी पक्षनेते स्टार्मर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सार्वजनिक निधीचा पीपीई किटसाठी वापरच झाला नसल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला आहे. नॅशनल ऑडिट ऑफिसच्या एका रिपोर्टनुसार $285 मिलियन निधीचा वापरच होऊ शकलेला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. जुलै 2020 मध्ये द डचेस ऑफ सक्सेस मेगन मर्कल चा गर्भपात झाला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका सदरामध्ये तिनं हा वेदनादायी अनुभव सविस्तरपणे मांडला आहे. माझा मुलगा आर्चीला मी कवटाळून बसले होते, पण त्यावेळेला मला दुसरं बाळ गमावल्याचं दुःख होत होतं, असंही तिनं म्हटलं आहे. हे खूप मोठं दुःख आहे. अनेक जणींना हे दुःख सहन करावं लागतं, पण त्याविषयी इतकं बोललं जात नाही. व्यक्त झाल्यामुळे दुःख कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. मेगन मार्कल आणि त्यांचा नवरा प्रिन्स हॅरी यांना 18 महिन्यांचा आर्ची हा मुलगा आहे. थायलंडचे राजे आणि राणी यांनी बुधवारी 6वे राजे रामा यांना आदरांजली वाहण्यासाठी ते दोघंही हजर होते. त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. थायलंडमध्ये लोकशाही समर्थकांचे मोर्चे सुरू आहेत. हे मोर्चे थोपवण्यासाठी राजा राणी गेल्या काही दिवसांपासून जनतेला थेट भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक महिला हिंसाचार निर्मूलन दिनाच्या निमित्तानं युक्रेनमध्ये महिलावादी गटाच्या कार्यकर्त्या फेमन यांनी बुधवारी कीवमधील अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. महिलांवरचे हिंसाचार थांबवा अशी त्यांची आग्रही मागणी होती. तुर्कस्तान आणि फ्रान्समध्ये सुद्धा अशाच निषेध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. इस्तंबूल करारानुसार मानवाधिकारांसाठी प्रयत्न गरजेचे असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पोलिसांनी थोड्याच वेळात त्यांना अटकही केली. हाँगकाँगमधल्या नेत्या कॅरी लाम यांनी अर्धस्वायत्त चीनी प्रदेशामध्ये राजकीय घडामोडींपेक्षा कोरोना नियंत्रणाला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यावर आपला भर राहील असंही त्यांनी म्हटलं. आर्थिक धोरणांमध्ये याच मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी बुधवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी टोकियो इथे बातचीत केली. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय समुदायात या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असणं महत्त्वाचं असल्याचं सुगा म्हणाले. सप्टेंबरमध्ये सुगा यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनच्या मोठ्या नेत्यानं त्यांच्याशी केलेली ही पहिलीच बातचीत आहे किंवा या दोनही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा आहे. बेल्जियममध्ये कोरोना संक्रमण वाढतंय. कोरोना नियंत्रणासाठी बेल्जियममधील आरोग्य यंत्रणा आता नवीन प्रणाली लागू करत आहेत. रॅपिड अँटीजन टेस्टच्या शिवाय RT-PCR चाचण्यासुद्धा मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात झाली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जो बायडेन यांना अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन करणारा पहिला आणि औपचारिक संदेश पाठवला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये स्थिर विकासासाठी प्रोत्साहन देणं, दोन्ही देशांमधील लोकांच्या मूलभूत हितसंबंधांची रक्षा करणं आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्वसाधारण अपेक्षांची पूर्तता करणं यावर चीन आणि अमेरिका यांचा विश्वास आहे आणि ही दोन्ही राष्ट्र एकत्र काम करतील असा विश्वासही जिनपिंग यांनी व्यक्त केला. चीनचे उपराष्ट्रपती वांग किशन यांनी कमला हॅरिस यांचे अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. डिएगो मॅराडोना अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू जो आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. त्याला कोकेनच्या वापराचाही त्याच्यावर आरोप झाला होता. 1986च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ब्राझीलला फुटबॉलमधलं विश्वचषक मिळवून देणारा मॅराडोना हा खेळाडू होता. रसिकांसाठी तो देव होता. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये त्याने इंग्लंडच्या जाळ्यामध्ये बॉल ठोकल्याच्या हँड ऑफ गॉडसाठी तो विशेष लोकप्रिय होता.
त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. प्रसिद्ध फुटबॉलपटू मॅराडोनाला भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली. फुटबॉल जगतात आणि संपूर्ण क्रीडा विश्वातच या महान खेळाडूला त्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे. तुझी नेहमी आठवण येत राहील अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विटरवरून त्याला श्रद्धांजली वाहिली. मॅराडोना मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर नेहमीच राजासारखा वागला अशा शब्दात युवराज सिंगनं त्याची आठवण काढली आणि श्रद्धांजली वाहिली. फ्रान्समध्ये बुधवारी 16,282 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर गेल्या 24 तासात 381 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फ्रान्समधील आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत चालला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 21,17,097 रुग्णसंख्या झाली आहे, तर 50,618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्येमध्ये फ्रान्स 4थ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. कोरोनाच्या आकडेवारीमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये लसीकरण सुरू होऊ शकतं असं अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. लसीच्या संशोधनाचं काम प्रचंड वेगानं सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर अमेरिकेमध्ये लसीकरण सुरू होऊ शकेल असा विश्वासही बायडन यांनी व्यक्त केला. संपूर्ण देशभरामध्ये लसीकरणाची मोहीम कशी राबवायची याचं नियोजन करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र त्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो. नागरिकांनी धीर धरला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं. थँक्स गिव्हिंगच्या भाषणामध्ये बायडेन बोलत होते. बुधवारी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलियेव यांनी काळबाजार प्रदेश अझरबैजानच्या नियंत्रणात परत केल्याबद्दल आपल्या देशाचं अभिनंदन केलं आणि बाकीच्यांचे आभार मानले. आर्मेनियाई सैन्यानं नागोर्नो काराबाखवर 6 आठवड्यांच्या तीव्र लढाई संपवली आहे, त्यामुळे रशियासह अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आर्मेनियाच्या सैन्यानं अखेरच्या युद्धाच्या निमित्तानं काळबाजार प्रदेश पुन्हा एकदा उभारण्याचं आणि इथलं सर्वसामान्यांचं जीवन पूर्ववत होईल असा विश्वास व्यक्त केला. 1994मध्ये फुटीरवादी युद्ध संपल्यापासून हा सगळा प्रदेश आर्मेनियन सैन्याच्या ताब्यात आहे. या युद्धामुळे नागोर्नो आणि काराबाख नव्हे तर आर्मेनियन लोकांच्या हद्दीतील प्रदेशसुद्धा कायम राहिला आहे. 2 आठवड्यांपूर्वी रशियानं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अझरबैजान आणि नागोर्नो यांच्यातली लढाई थांबली आहे. भारताच्या दक्षिणेकडे पुदुचेरीच्या किनारपट्टीला निवार चक्रीवादळानं धडक दिली. या चक्रीवादळातून बचाव करण्यासाठी सुमारे 1 लाखपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी आधीच हलवण्यात आलं आहे. चक्रीवादळाच्या दरम्यान तामिळनाडू राज्यातील मल्लापुरम आणि कराईकल जवळ मुसळधार पावसाची नोंद झाली. वादळ किनारपट्टीला आलं तेव्हा त्याचा वेग ताशी 120 किलोमीटर इतका होता. तामिळनाडू राज्यामध्ये 2015मध्ये आलेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे त्यावेळेला राज्यात 430 जणांचा मृत्यू झाला होता. महिलांवरील हिंसाचाराच्या निर्मूलनासाठी फ्रान्सचं सरकार हे कटिबद्ध असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. कोरोनाच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये फ्रान्सचं संपूर्ण जगभरात वाढ झाल्याचंही समोर आलं. एकट्या फ्रान्समध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात नोंदवण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये सरासरीच्या 42% वाढ झाली होती, तर लॉकडाऊन संपून जीवन सर्वसामान्य होत असताना घरगुती हिंसाचाराच्या संख्येत 15% घट नोंदवली गेली आहे. इटालियन आणि स्पॅनिश सरकारांच्या प्रमुखांनी बुधवारी मॅर्लोका बेटावर 1 दिवसाची शिखर परिषद घेतली. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज आणि इटालीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांनी कोरोनाच्या काळामध्ये देशातल्या नागरिकांना बसलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एक बेलआउट पॅकेज तयार केलं आहे. उभय देशांमध्ये यावर चर्चा झाली. ख्रिसमसच्या आधी या संदर्भातली औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. स्पेन आणि इटलीनं पहिल्यांदाच अशा प्रकारे एकत्र बसून कोरोनासारख्या जागतिक समस्येशी सामना करायचं ठरवलं आहे. टेक्सासच्या आर्लिंग्टनमधील हवाई फुटेजचं बुधवारी रात्री पाहणी करण्यात आली. जोरदार गडगडाटासह अनेक ठिकाणी वादळी वारे वाहिले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी इमारतींचं नुकसान झालं. मंगळवारी रात्री दक्षिणेकडील मैदानाच्या काही भागात वादळ मुरले. आर्लिंग्टनच्या डॅलस एरियामध्ये मोठं नुकसान झालं, परंतु कोणीही जखमी झालेलं नाही अथवा प्राणहानी झालेली नाही. चक्रीवादळामुळे मात्र अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं.
ब्राझीलमध्ये साओ पावलोमध्ये टेक्स्टाईल कंपनीचे कर्मचारी घेऊन जाणारी बस आणि एका ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्यापही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. झेक रिपब्लिकमध्ये कोरोना पीडितांसाठी एका स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. प्रागमध्ये दुसऱ्या महायुद्धातल्या मृत सैनिकांचं स्मारक आहे. तिथे बाजूलाच हे स्मारक असणार आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत 5,02,034 जणांना लागण झाली, तर 7,499 कोरोनाग्रस्तांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं लिंग आधारित हिंसा, स्त्री हत्या आणि कोरोनामुळे जीव गमावलेल्यांसाठी शोक व्यक्त करण्याकरता शोक सप्ताहाचं आयोजन केलं होतं. 11 नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम सुरू झाला असून 29 नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. सध्या लिंग आधारित हिंसा, स्त्री हत्यांचं प्रमाण वाढत असल्यानं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कोरोना व्हायरस विषाणूचा फैलाव सर्व देशभर सुरू आहे. या साथीच्या आजाराच्या दरम्यान चॅम्प्स एलिसिस बेली हा डोळ्याचं पारणं फेडणारा विशेष कार्यक्रम पार पडला. दिव्यांचा उत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं. विविध प्रकारचे दिवे लावण्यात आले होते. मंगळवारी फ्रान्समधील कोविड-19 संबंधित मृतांची संख्या 50,000वर गेली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना सांगितलं की अलीकडे कोरोनाच्या लाटेचा थेट परिणाम संपला आहे. त्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. शनिवारी जनजीवन पुन्हा एकदा पूर्ववत झालं. त्यामुळे लोकांनी मास्कचे नियम पाळून घराबाहेर पडणं आवश्यक आहे. दुकानं देखील नागरिकांसाठी खुली करण्यात आले. तसंच 15 डिसेंबर रोजी काही संग्रहालय आणि थिएटर्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. अर्जेंटिनाचे मिडफिल्डर म्हणून जगभरात त्यांनी नावलौकिक कमावला होता. मॅराडोना यांना कार्डियॅक अरेस्ट झालं. या हार्ट अटॅकाला नोव्हेंबर महिन्यामध्ये मॅराडोना यांचा मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेच्या द्वारे काढण्यात आल्या होत्या. मद्यसेवनाची सवय सुटावी यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. 2 आठवड्यांनी अखेर मॅराडोना यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अनेक कंपन्या आता कोरोना व्हायरस विरोधी लस अंतिम टप्प्यात असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे बेल्जियम, युरोपियन तसंच आफ्रिकेत सुद्धा या लसीचं वितरण करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे. ब्रुसेल्स विमानतळावर स्विस स्पोर्ट्स कार्गो सर्व्हिसचे CEO कोएन गाउलूज यांनी असोसिएटेड प्रेसला आपल्या कंपनीच्या सुविधांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की आम्हाला अपेक्षित आहे की या लसीचा अपेक्षित परिणाम लवकरच पाहायला मिळेल. युरोपमधील आणि बाहेरील कंपन्यांच्याकडून जी लस तयार केली जाते ती रस्त्याने, रेल्वेने आणि हवाई मार्गाने अधिकाधिक लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी म्हटलंय. महिलांवरील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी इस्तंबूलमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बुधवारी रस्त्यावर उतरून घोषणा दिल्या आणि जगभरातील अनेक जण या मोर्चात सहभागी झाले होते. तुर्कस्तानमध्ये सरकारी आकडेवारीनुसार वर्षाच्या सुरुवातीपासूनच किमान 234 महिलांचा हिंसाचारामुळे मृत्यू झाल्याचं नोंदवलं गेलं. या निषेधार्थ या विशेष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ॲक्टिव्हिस्ट ऑलिम्पिया कोरल 2013 साली नैराश्यात गेली होती, जेव्हा तिच्या मेक्सिकोमधील गावात तिच्या एक प्रियकरानं तिची लैंगिक प्रतिमा व्हायरल केली होती. या घटनेचा तिच्या मनावर मोठा आघात झाला होता. यानंतर आता 7 वर्षानंतर तिने एक प्रस्ताव मांडला आहे. एक फेडरल कायदा अस्तित्वात आणायला हवा. दरम्यान मेक्सिकोच्या सिनेटनं एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा कपट हेतूनं कोणाचं लैंगिक शोषण केलं किंवा फोटो काढले तर आणि ते व्हायरल केले तर त्याला तुरुंगवासाची मोठी शिक्षा केली जाईल. अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करावी अशी तिची मागणी. न्यूयॉर्कच्या एका भोजनालयात तुमचं जेवणाचं टेबल तयार आहे. सोबत तुमची कोरोना व्हायरस चाचणी देखील केली जाणार आहे. सिटी बायनरी ही एक चेन स्टोअर मालिका आहे. या साथीच्या आजारादरम्यान घरच्यासारखं जेवण मिळेल यासाठी ते विशेष प्रयत्न करतात. आठवड्यातून 2 रात्री मॅनहॅटन इथे सर्व संरक्षक आणि कर्मचाऱ्यांना
खास परवानगी देण्यात आली होती. त्याआधी एकदा त्यांची रॅपिड चाचणी करण्यात आली येण्यापूर्वी आणि त्याचा रिझल्ट येण्यापूर्वी काही ठिकाणी जेवणखाणसुद्धा सुरू करण्यात आलं. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या निधनानं फुटबॉल प्रेमींमध्ये मोठी शोककळा आहे. मॅराडोना यांना श्रद्धांजली म्हणून बुधवारी युरोपियन फुटबॉलच्या मैदानावर काही क्षण मौन पाळलं गेलं. फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शिकागोमधल्या प्राणी संग्रहालयामध्ये काही प्राण्यांना थँक्स गिव्हिंगच्या निमित्तानं मेजवानीचं आयोजन करण्यात आलं. ब्रुकफील्ड प्राणी संग्रहालयामध्ये त्यांच्या जेवणामध्ये मधासह काही खास बिस्किटं, उकडलेलं कणीस आणि हिरवे वाटाणे हे ठेवण्यात आले होते. सोयाबीनचं टर्की, केळीसह स्मॅश केलेले बटाटे, साखर फ्री जिलेटिन आणि कॅनबेरी सॉस आणि भोपळा अशी खास मेजवानी या सगळ्यांकरता ठेवण्यात आली होती. कोरोना व्हायरसमुळे प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळलं आणि या सगळ्या प्राण्यांची जेवणाची आणि आरोग्याची काळजी घेतली. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.